जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यासह सातारा जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या गुन्हेगारांकडून 8 गुन्हे उघडकीस आले असून 8,50,000चा ऐवज जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने 5वा मैल परिसरात ही कारवाई केली आहे। करण उर्फ करंज रज्जा शिंदे असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। जिल्ह्यात घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटना घडत होत्या। याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार तासगाव विभागात गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकास 5वा मैल परिसरात एक चोरटा फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या एका युवकास ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले। पोलीस चौकशीत हे दागिने देवराष्ट्रे आणि कुंडल परिसरात घरात घुसून त्याने आणि त्यांच्या साथीदारांनी कोयत्याचा धाक दाखवून लंपास केल्याचं चोरटा करंज शिंदे यांनी सांगितलं। पोलीस तपासात त्यांनी किर्लोस्करवाडी, नागराळे, बुर्ली, वाळवा, वशी, बहादूरवाडी, देवराष्ट्रे आणि सातारा शहरात गुन्हे केल्याचं सांगितलं। त्याने साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आलेत। पोलिसांनी त्याच्याकडील चोरीची दुचाकी, सोन्याचे 55 ग्राम वजनाचे दागिने, मणी मंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले आणि अंगठी हस्तगत केली आहे। गुन्हेगार करंज शिंदे याच्यासमवेत चोरी करणाऱ्या इतर 5 साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत। सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यासह सांगलीसह अन्य जिल्ह्यात दरोड्यासह अन्य गुन्हे दाखल आहेत।